नमस्कार मित्रांनो, बातमीपत्र या माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। भाजपचा मोठा दणदणीत पराभव, डिपॉझिट सुद्धा जप्त झाले। मित्रांनो, सविस्तर बातमी जाणून घेऊया। त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मित्रांनो, बातमी अशी आहे की धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने 17 पैकी 17 जागांवर दणदणीत विजय मिळवून भाजपच्या पॅनलचा धुव्वा उडवला आहे। या निवडणुकीत भाजपच्या पॅनलच्या उमेदवारांची अनामतही जप्त झाल्याने त्यांच्यावर नामुष्की उडवली आहे। निकालानंतर आमदार पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष साजरा केला। मतमोजणी केंद्रापासून आमदार पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली होती। धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटीच्या लिमिटेड धुळेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारी देवपूर भागातील महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयात मतदान झाले। मतदानानंतर लगेच दुपारी 4 पासून मतमोजणीला सुरुवात झाली। या निवडणुकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी प्रणित जवाहर शेतकरी विकास पॅनल यांचा दणदणीत विजय झालेला आहे। मित्रांनो, या विजयाबद्दल आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।